महाराष्ट्रातील समृद्धी महामार्गाच्या या विशेष वृत्तपत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। कारण समृद्धी महामार्गाच्या पूर्णत्वाने आपले कर्तव्यदक्ष एकनाथ शिंदे यांचं कर्तृत्व सिद्ध झालं। कारण सकारात्मक वातावरणासाठी त्यांचा मोठा फायदा झाला असून आपल्या महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडलेला 701 किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला कर्तव्यदक्ष एकनाथ शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येत असून जवळजवळ पूर्ण झालेला आहे आणि काही भागात वाहतूक खुली झालेली आहे आणि नागपूर ते शिर्डी जोडलेला पहिला 520 किलोमीटरचा टप्पा 11 डिसेंबर 2022 रोजी लोकांसाठी खुला सुद्धा करण्यात आलेला असून त्यामुळे प्रवाशांचा वेळ खूप कमी झालेला आहे आणि पैशांची बचत सुद्धा झाली असून प्रचंड सोय सुद्धा आहे। आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त 80 किलोमीटर अंतराचा दुसरा टप्पा मे 2023 मध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला। तर इगतपुरीला मुंबईला जोडणारा अंतिम महामार्ग 701 किलोमीटरचा असेल आणि या रस्त्यावरून गेल्यास नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास हा सुमारे 8 तासाने कमी होणार आहे। तर समृद्धी महामार्गाची काय वैशिष्ट्य आहे चला तर ते सुद्धा जाणून घेऊया। समृद्धी महामार्गावर एकूण 6 बोगदे बांधले गेले आणि या एक्सप्रेसवे मध्ये कसरा घाटातील 707 किलोमीटरचा लांबीच्या दुहेरी बोगद्याचाही समावेश आहे आणि हा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे। चमत्कारांच्या पलीकडे हा मार्ग 3 वाणिज्य व 35 इको सेन्सिटिव्ह झोन आणि 310 मीटर पुलाद्वारे वर्धा नदीसह निसर्गमय परिसरातून जात असून हा निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी एक अतिशय उत्तम पट्टा आहे। आणि तसेच विशेष धोरणाने तयार करण्यात आलेला हा समृद्धी महामार्ग प्रामुख्याने 10 प्रमुख जिल्ह्यातून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी 14 जिल्ह्यांना जोडल्या जाणार आहे आणि म्हणून या महामार्गाचा खूप मोठा फायदा होणार आहे। की यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।